नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या घरी बऱ्याच जणांच्या ॲक्वेरियम ठेवलेलं असतं. का ठेवतो आपण ॲक्वेरियम घरात? त्याचं एक कारण असं आहे की त्या माशांच्या मोहक हालचाली बघून आपला स्ट्रेस दूर होतो, आपलं मन शांत होतं, आपल्याला फ्रेश वाटतं. मग हेच फायदे जर आपल्याला मुद्रेच्या माध्यमातून मिळाले तर ते मिळू शकतात. मात्र त्यासाठी आजची जी मुद्रा आहे मत्स्य मुद्रा, ती करायला हवी. आपल्याला अनेकदा डॉक्टर्स असं निदान करतात किंवा आपल्यालाही जाणवत असतं की आपला हार्मोनल इम्बॅलन्स होतोय. म्हणजे पिट्युटरी ग्लँडपासून थायरॉइड आणि इतर सगळ्या पॅनक्रियाजपर्यंत अनेक आंतरस्रावी ग्रंथींचं जे नियमित काम आहे ते बदलतं. तो स्त्राव कमी जास्त प्रमाणात स्त्रवतो आणि मग आपल्याला त्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे मूड स्विंग्स होणं, चिडचिड होणं, वजन अचानक वाढणं किंवा कमी होणं, घाम येणं, एकाग्र न होणं, मन स्ट्रेस असणं खूप जास्त, असे अनेक प्रकारचे आपल्याला त्याचे त्रास त्यांनी होतात. ते त्रास दूर करण्यासाठी आपण गोळ्या खातो. त्याने आणखीन त्रास वाढतात किंवा कॉम्प्लिकेशन्स वाढतात. पण ते जर घालवायचं असेल तरी सुद्धा ही मत्स्य मुद्रा उपयोगी पडू शकते. हाकिनी मुद्रा मी जेव्हा घेतली होती तेव्हा मी असं म्हटलं होतं की आपल्यालाही माहिती नसताना आपलं शरीर नकळत जी मुद्रा लावतं ती म्हणजे हाकिनी मुद्रा. आणि आजच्या मुद्रेबद्दल असं म्हणता येईल की ही मुद्रा आहे हे माहीत नसतानाही आपण लहानपणापासून जी लावत आलो ती म्हणजे मत्स्य मुद्रा. आपण लहान असताना वेगवेगळ्या प्राणी पक्ष्यांचे आकार करायचे खेळ खेळायचो. अजूनही आजची मुलंही खेळतात. त्यात माशाचा आकार आपण कसा बनवायचो, तोच आकार म्हणजे आजची मत्स्य मुद्रा. थोडक्यात जर दाखवायचं झालं, मी नंतर निवांत ती कशी करायची तेही दाखवणार आहे. पण जर आपण हातावर हात ठेवून हे असं केलं तर तोच होतो, तो माशाचा आकार होतो. ही झाली मत्स्य मुद्रा. ती कशी करायची, त्याचे फायदे काय होतात हे सगळे आपण नंतर बघूया. पण मला नेहमी असं वाटतं की ज्या 40 मुद्रा आहेत त्यातली कुर्मा अवतार आपण घेऊन गेलं. 40 मुद्रा अशा आहेत की ज्या प्राणी आणि पक्ष्यांच्या याच्याप्रमाणे त्यांनी तयार केलेल्या आहेत. त्यातली गरुड मुद्रा झाली, कुर्म मुद्रा झाली, आज आहे ती मत्स्य मुद्रा. कुर्मा अवतार हा दुसरा अवतार, मत्स्य अवतार भगवान विष्णूंनी घेतलेला तो पहिला अवतार. माझ्या अनेकदा असं मनात येतं की भगवान विष्णूंना पहिला अवतार माशाचा का घ्यावासा वाटला असेल. त्याच्या पौराणिक कथा बाजूला ठेवूया. मी जो विचार करते तो असा आहे की मासा हा अथांग सागरात पोहत जातो. एवढूसा जीव तो, पण समुद्राचा करंट उलटा असू दे नाही तर आजूबाजूला मोठे मासे पोहत असू दे, त्याला त्यांनी काही फरक पडत नाही. तो त्याच्या मस्तीत त्या समुद्रात मस्त पोहत असतो. आपणही आपल्या संसार सागरात असंच पोहून पहिलं तीराला लागावं असं तर भगवान विष्णूंना सूचित करायचं नसेल. तसंच सगळे प्राणी पक्षी थकतात, रात्रीच्या वेळेला मासेही विश्रांती घेतात. तसं मासाही थकतो, पण तो थकलाय म्हणून आयुष्यभर रडत बसत नाही. तो पुन्हा उठून कामाला लागतो. आपला थकवा जातच नाही. आपल्याला मानसिक आणि शारीरिक स्ट्रेस जो इतक्या जास्त प्रमाणात आहे की आपला जो थकवा आहे तो जात नाही. मग आपल्याला कशातच उत्साह वाटत नाही. पण तो थकवा जरी घालवायचा असेल तरीही मत्स्यमुद्रा उपयोगी पडते. म्हणजेच मत्स्य अवतार घेण्यामागचं एक कारण कदाचित ते असावं. तिसरं म्हणजे माशाची जी हालचाल असते त्यात एक प्रवाहीपण असतं, लयबद्धता असते, म्हणून ते आपल्याला कदाचित आकर्षित करतं. आपलं मात्र तसं होत नाही. आपल्याला जे अनुभव येतात, जो स्ट्रेस येतो, त्याच्यामुळे आपलं मन हे एखाद्या साचलेल्या डबक्यासारखं होतं. आपण म्हणतो की झालं गेलं गंगेला मिळालं, पण आपण ते करत नाही. जे लेट गो करायला पाहिजे ते आपण करत नाही. सगळं बरं वाईट जे काय ते आपण असं घट्ट पकडून ठेवतो आणि आपलाच स्ट्रेस वाढवत नेतो. आणि मग आपल्याला मध्ये जे प्रवाहीपण आवश्यक असतं, जे पुढे जाण्यासाठी प्रवाहीपण आवश्यक असतं, ते आपल्याला येऊच शकत नाही आणि आपली प्रगती खुंटते. तर कदाचित भगवान विष्णूंना असंही सूचित करायचं असेल की मासा जसा प्रवाही आहे, त्याच्या जशा हालचाली लयबद्ध आहे, ग्रेस आहे त्याच्या हालचालीत, तसा तुमच्याही वागण्या बोलण्यात सगळीकडे येऊ दे जीवनात. हे तर्क आहेत.
भगवान विष्णूंना काय हवं होतं आणि काय वाटत होतं हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी हे सगळे फायदे या मत्स्यमुद्रेने मिळतात हे मात्र नक्की. म्हणून ही मत्स्यमुद्रा, आकार त्याचा माशासारखा आहे, माशाचे गुण ती आपल्यात आणते, म्हणून ती मत्स्यमुद्रा. आता त्याचे फायदे बघण्याच्या आधी आणि ते का होतात हे बघण्याच्या आधी ती कशी करायची ती बघूया. मी खेळाच्या ह्यानी ती करून दाखवली आहे, पण पुन्हा पद्धतशीर सांगते की कोणत्याही पद्मासनात, वज्रासनात, सुखासनात असं बसावं. पाठकणा ताठ असावा, श्वास मंद चालू राहावा, लक्ष इथे आज्ञाचक्रावर केंद्रित असावं आणि जेव्हा श्वास मंद होईल तेव्हा डावा हात हा असा पालथावरती घ्यावा, त्याच्यावर उजवा हात ठेवावा, दोन्ही अंगठे वेगळे, बोटं मात्र ही एकमेकांना जोडलेली, ही 4 बोटं एकमेकांना जोडलेली, अंगठे दोन्हीकडे स्वतंत्र. मी फोटोही दाखवते त्याच्यामुळे हे तुम्हाला कळू शकेल. ही झाली मत्स्यमुद्रा. आता हे हात असे दाबायचे नाही आहेत, हलकेच ठेवायचे. दुसरा मुद्दा, हे अंगठे जे आहेत यांचं काय करायचं. काही जण असं म्हणतात की ते अंगठे असे असे हलवायचे, काही जण म्हणतात ते स्थिर ठेवायचे, काही जण म्हणतात की वल्ली कशी वाहतात, वल्ले कसे चालवली जातात गोल गोल, तसे ते चालवायचे. मी सगळ्या प्रकारे करून बघितलं. मला असं वाटतं की जे चैतन्य, जी स्फूर्ती आपल्याला एक्सपेक्टेड आहे त्यासाठी ह्या हातांची मूवमेंट करणं गरजेचं आहे. त्याने आपल्याला आपली ताकद वाढायला, इम्युनिटी वाढायला किंवा आपल्या सांध्यांमधलं जे जखडलेपण आहे ते दूर व्हायला मदत होते. पण हेही बरोबर आहे की ही हालचाल सतत करत राहणं, म्हणजे मी असं म्हटलं की 10-10 मिनटं सकाळ संध्याकाळ तरी ही मुद्रा करावी, तर 10 मिनटं हे असे पंख चालवणं हे आपल्याला त्रासाचं होऊ शकतं. अनेक सिनियर सिटीजन्स हे एपिसोड बघतायत, तर मला असं वाटतं की सुरुवात करावी हे करायला, जितकं करता येईल तितकं करावं आणि नंतर थांबावं, नंतर स्थिर ठेवावे. जर करता आलं तर करत राहावं. असाच एक वादाचा मुद्दा ही मुद्रा उभं राहून केली तर चालते का याबाबत आहे. तर मी ती करून बघितली उभं राहून सुद्धा, पण जे स्वास्थ्य, जी स्थिरता, जी शांती आपल्याला एक्सपेक्टेड आहे ह्या मुद्रेतून ती उभं राहून तसं मला तरी नाही जाणवली. तुम्ही करून बघा, तुम्हाला जर जाणवली तर तशी करा, तुम्हाला ज्या पद्धतीने चांगलं वाटेल ते करा, पण मत्स्यमुद्रा करायला पाहिजे. ज्यांना अगदीच बसवत नाही किंवा उभंही एवढा वेळ राहत नाही त्यांनी ती झोपून करावी, तेही चालेल, पण ही मुद्रा करायला हवी. आणि पाठकणा अलाईन होत जातो त्याच्यात, त्यामुळे पाठकणा ही मुद्रा करताना ताठ असायला पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं की ती बसून करणं हे जास्त चांगलं आहे. तुम्ही बघा, तुमचे अनुभव जसे असतील त्याप्रमाणे तुम्ही ते करा. मी आत्ता म्हटलं की किती वेळ करायची, तर खरं म्हणजे 45 मिनटं दिवसभरात मिळून करावी, म्हणजे 15-15 मिनटं असं 3दा असं जरी केलं तरी चालतं, पण एवढा वेळ आपण काढू शकत नाही. त्यामुळे किमान 10-10 मिनटं तरी ती करावी, सकाळी 10 मिनटं, संध्याकाळी 10 मिनटं. काही मुद्रा या अनोशापोटी करायच्या असतात, काही भरल्यापोटी केल्या तरी चालतात. ही मुद्रा भरल्यापोटी केली तरी चालते. त्यामुळे अगदी म्हणजे मी हाही प्रकार करून बघितला. TV बघता बघता हे असं बसायचं मुद्रा लावून, 10 मिनटं कुठे जातात आपल्याला कळत पण नाही. आता हे हात ठेवायचे कुठे, पालथे ठेवायचे हे बरोबर आहे, पण ठेवायचे कुठे, तर हे मांडीवर ठेवायचे नाही आहेत, तर आपल्या छाती आणि पोटाच्या मध्ये जे मणिपूर चक्र आहे, मी त्याचा फोटो दाखवते, त्या मणिपूर चक्रापाशी हे हात ठेवायचे. तुम्ही झोपून करा, बसून करा, उभं राहून करा, ते हात मणिपूर चक्रापाशीच ठेवायचे आहेत आणि ही मुद्रा 10 मिनटं लावायची आहे. लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित. या मुद्रेने आज्ञाचक्र आणि अनाहत चक्र हे दोन्ही तर उत्तेजित होतात, पण हा हात आपण मणिपूर चक्रापाशी ठेवल्याने मणिपूर चक्रसुद्धा उत्तेजित होतं. मी जे म्हटलं की हार्मोनल बॅलन्स व्हायला मदत होते, तर ते हे तिन्ही चक्र जर उत्तेजित झाली, अलाइन झाली, तर त्याचा इफेक्ट आपल्या सगळ्या सिस्टीमवर पडतो. दुसरं म्हणजे आपण इथे अंगठ्या बी म्हटलं मुवमेंट करायला पाहिजे. अंगठ्यामध्ये इथे एक तर थायरॉइडचे हे आहेत, हे मेंदू आहे. सतत ही मूवमेंट केल्यावर मला असं वाटतं की या मेंदूलाही उत्तेजना मिळते आणि त्याच्यामुळे कदाचित हार्मोनल बॅलन्स यायला शरीरात मदत होत असावी, पण होतं हे नक्की. आता हे मी कितीही म्हटलं की भगवान विष्णूंना असं अपेक्षित असेल, अमकं तमकं वगैरे, तरी ते आपल्या बाबतीत होऊ शकत नाही, कारण स्ट्रेस हा जो सायलेंट किलर आहे तो आपल्याला आतून खात जात असतो. म्हणजे तो पहिला स्ट्रेस कमी व्हायला पाहिजे. जरी त्यांना असं वाटत असेल की संसार सागरात आपण माशासारखं बिंदास पोहत जावं, तर त्याच्यासाठी ती भीती जायला पाहिजे.
ती भीती स्ट्रेसनी जाऊ शकत नाही. स्ट्रेस जेव्हा असेल तेव्हा निगेटिव्हिटी असेल तेव्हा जाऊ शकत नाही ती भीती. कशाची तरी मग भीती वाटतच राहते. हे घालवायचं असेल तरीसुद्धा ही मुद्रा उपयोगी पडते. आणि मग आपण निर्भीडपणे आपल्या आयुष्यात समोर जी येतात ती चॅलेंजेस त्यांना आपण फेस करू शकतो आणि बिंदासपणे पुढे चालत जाऊन प्रगती करून घेऊ शकतो. पहिलं तीर गाठू शकतो. दुसरा म्हणजे ह्यानी जलतत्व ॲक्टिवेट होतं. जलतत्व ॲक्टिवेट झाल्याने, जलतत्व कमी झाल्याने जे त्रास होतात ड्रायनेस स्किनला किंवा इतर काही, ते मी वरुण मुद्रेमध्ये घेतलेले आहेत. वरुण मुद्रेचा एपिसोड ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो बघावा. ते सगळे दोष दूर व्हायला ह्यानी मदत होते. आणि जलतत्व ॲक्टिवेट झाल्यामुळेच मन आणि स्नायू म्हणजे मन शांत होतं, स्नायू शिथिल होतात. आणि ही जी एंडोक्राईन सिस्टीम आहे ज्याच्या माध्यमातून आपले हे सगळे हार्मोन्स स्त्रवतात, ते जे सगळे महत्त्वाच्या ग्लँड्स आहेत आपल्या त्या एंडोक्राईन सिस्टीममधल्या, त्यांचं जे ओव्हर ॲक्टिव्हिटी असते ती मर्यादित होऊन ती शांत होऊन आपलं मन शांत होतं. मन शांत झालं की ॲटोमॅटिकली स्ट्रेस कमी होतो, मन एकाग्र व्हायला लागतं, स्मरणशक्ती वाढते. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही मुद्रा खूप चांगली आहे. आता जेव्हा जलतत्व ॲक्टिवेट होतं आणि ते कामनेस देतं, शांतता देतं आपल्या सिस्टीमला पूर्ण, तसंच ते आपल्या सांध्यांमध्ये जे वंगण असतं जे कमी होत जातं, वय वाढतं आपलं, तसं तेही पुन्हा लुब्रिकेट करायला, तेही वंगण नीट वाढायला किंवा ते जखडले पण दूर करायला मदत करतं. आणि त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिसच्या पेशंट्सना ह्याचा खूप फायदा होतो. हार्मोनल इम्बॅलन्स दूर झाल्यावर आपलं पचन सुधारतं, इम्युनिटी सुधारते, BP सारखे त्रास ज्यांना लागलेले असतात ते कंट्रोलमध्ये यायला मदत होते. हे सगळेही फायदे त्याच्यामुळे आपल्याला होतात. त्यामुळे ही मुद्रा करायला हवी. तुम्ही ही मुद्रा करा. तुमचे काय अनुभव आहेत ते मला कळवा, मला खूप आनंद होईल. बऱ्याच जणांना, बरेच जण बरीच मुद्रा बऱ्याच करतायत आणि त्यांना त्याचा फायदा होतोय हे जाणून मला खूप आनंद होतो. आणखीन एक काही सूचना द्यायच्या आहेत मला, की काही जण माझ्याकडे नंबर मागतायत. मी सोशल मीडियावर नंबर टाकू शकत नाही कारण त्याचा गैरवापर होण्याची खूप शक्यता असते. मात्र आपल्याला जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर एक तर खाली या एपिसोडच्या तुम्ही मला लिहू शकता, माझ्याशी संपर्क साधू शकता, किंवा मी माझा मेल ID खाली टाकीन. त्या मेल IDवर आपण मला इंडिव्हिज्युअल लेवलला संपर्क साधू शकता. दुसरं काहींनी मला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे पण ते शक्य होईल असं वाटत नाही कारण आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या व्यापात बिझी आहोत. पण आपण मेलवर संपर्कात नक्की राहू शकतो. आणखी बऱ्याच काही योजना मी आपल्यासाठी राबवायचं म्हणते आहे. पुस्तक आणि क्लास हा त्याचा एक भाग आहे. त्याचीही विचारणा खूप होते आहे, त्याचं काम चालू आहे. जसं ते होईल तसं मी आपल्याला इंटिमेट करीनच. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.